कराड नगर परिषद हद्दीतील मुजॉर कॉलनी येथे प्रस्तावित उर्दू शाळेच्या इमारतीच्या जागेवरून नवीन वाद निर्माण झाला आहे. माजी नगरसेवक तथा भीमशक्ती सातारा जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत या ठिकाणी उर्दू शाळा उभारण्यास विरोध दर्शवला आहे. निवेदनात त्यांनी स्पष्ट केले आहे की हा विरोध कोणत्याही जाती किंवा धर्मासाठी नसून विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी आहे. संविधान भवनासाठी स्थानिकांनी दीर्घकाळ पाठपुरावा आणि आंदोलने केली होती. त्यानंतर या ठिकाणी संविधान भवनासाठी जागा आणि निधी उपलब्ध झाला. मात्र त्याच परिसरात उर्दू शाळेची इमारत उभारण्याचा निर्णय घेतल्याचे समोर येत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. लादे यांच्या म्हणण्यानुसार प्रास्ताविक जागेजवळ कराड शहराचा कचरा डेपो, बफर झोन, जलशुद्धीकरण केंद्र तसेच वैद्यकीय कचऱ्याचा विल्हेवाटीचा प्रकल्प आहे. कचरा डेपोला वारंवार आग लागणे, धुराचे प्रदूषण, भटकी कुत्री आणि विषारी सर्पांचा वावर यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. उर्दू शाळा नक्कीच व्हावी आणि मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे अशी आमचीही भूमिका असल्याचे सांगत शाळेसाठी अधिक सुरक्षित आणि प्रशस्त जागा उपलब्ध करून तेथे इमारत उभारावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. दरम्यान या मागणीची दखल न घेतल्यास येत्या 15 ऑगस्ट रोजी कराड नगर परिषदेसमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या पत्रकार परिषदेसाठी माजी नगरसेवक भीमशक्ती सातारा जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे यांच्यासह अखिल आंबेकरी, आसिफ मुलानी, अमजद आंबेकरी उपस्थित होते. वार्ड क्रमांक 15 मध्ये जे संविधान भवन बांधायचं चाललेलं आहे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी उर्दू शाळेचं सुद्धा बांधण्याचं नियोजन आहे. खरं तर आतापर्यंत आपण बघत होतो की नागरिकांनी कुठेतरी अतिक्रमण केलेलं आहे बांधकामाचं, पण या ठिकाणी स्वतः नगरपालिकाच त्या ठिकाणी अतिक्रमण करून त्या ठिकाणी संविधान भवन बांधण्याचा प्रयत्न करते. कारण 40 फूट रोड असताना सुद्धा कशासाठी कुणासाठी अट्टास करून त्या रोडमध्येच बरोबर मध्ये 20 फूट जागा सोडून रोडला आणि पुढच्या काही गोष्टी दाखवून तिथल्या नागरिकांची दिशाभूल होत चाललेली आहे. त्यामुळे मला या प्रेस माध्यमातून शिवसाहेबांना आवर्जून विनंती करायची आहे की आपण सदरच्या प्रकरणामध्ये स्वतः लक्ष घालून आणि माननीय नगराध्यक्ष साहेब सुद्धा यांना विनंती करायची आहे की कुणाच्या तरी अट्टासासाठी, कुणाच्या तरी हट्टासाठी चुकीच्या तर काही गोष्टी होत असतील तर एक कराडचा नागरिक म्हणून कदापि हे सहन करून घेणार नाही. आपण तर त्यामध्ये लक्ष घालून तर काही गोष्टी केल्यानंतर येत्या 15 ऑगस्टला मी स्वतः कराड नगरपालिकेमध्ये आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे मी या प्रेसच्या माध्यमातून एवढं सांगतो की ज्या पद्धतीनं आपला नकाशा मंजूर आहे त्या नकाशाप्रमाणेच त्या ठिकाणी बांधकाम करावं, अन्यथा त्या ठिकाणचे सर्व रहिवासी घेऊन एक जन आंदोलन उभं केलं जाणार आहे. कराड नगर परिषदच्या माध्यमातून वार्ड क्रमांक 15 मध्ये संविधान भवन व शाळेचं काम मंजूर करण्यात आलेलं आहे. ते काम संविधान भवनचा जो सबमिशन ड्रॉइंग आहे, जो नकाशा मंजूर आहे त्याप्रमाणे होत नाहीये व ते काम संविधान भवन रस्त्यामध्येच त्यांनी बांधत आहेत. त्याचा आम्ही नगरपालिकेला निवेदन करतो की त्यांनी ते काम त्वरित थांबवावं व आहे त्या प्लॅनप्रमाणे करावं. आणि जे शाळेचं प्लॅन त्यांनी मला दिलेला आहे त्या प्लॅनवरती त्यांनी परवानगी अजूनपर्यंत घेतलेली नाहीये आणि त्याला शाळेला तिथं परवानगी नाही, तर कुणाच्याही अट्टहासासाठी तिथं शाळा होऊ नये व तसं केल्यास आम्ही कायदेशीर कारवाई हे नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांवरती व नगरपालिकेवरती आम्ही कायदेशीर कारवाई करू. कोणतीही वस्तू बांधत असताना आपण UDCPRच्या माध्यमातून जे बायलॉज ठरवलेले आहेत त्या बायलॉज प्रमाणे करत असतो. UDCPRचे बायलॉज असं म्हणतात की लँडफिल शेजारी कोणतंही कन्स्ट्रक्शन व्हायचं असेल तर ते सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल्स अंतर्गत व्हावे. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल्स 2016 असं म्हणतात की या डम्पिंग यार्डच्या बाउंड्रीपासून किमान 200 ते 500 मीटर कोणतीही अशी वास्तू बांधता येत नाही. ते लँड बफर झोन असते आणि ते लँड ॲग्रिकल्चरसाठी रिझर्व असते. त्यामुळे हे बेकायदेशीर तिथं कन्स्ट्रक्शन चालू आहे, त्याला आम्ही त्वरित थांबवण्याचं मागणी करतो.